ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। मोदीशाही हटाओ, देश बचाओ। मोदीशाही हटाओ, देश बचाओ। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। देशातल्या लोकसभेतल्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। देशातल्या खासदारांचं निलंबन केलं। देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचं खासदार निलंबित करायची ही पहिली गोष्ट आहे। आणि खासदार निलंबित का केले तर त्यांनी देशाच्या जे सर्वोच्च सभागृह संसद त्याच्यामध्ये जे काही प्रकार झाला त्याच्यावर चर्चा करावी। जे देशाच्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचं काय संरक्षण करणार हा प्रश्न देशाच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी असताना त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ज्यावेळेला खासदार सुप्रियाताई अमोल कोल्हे यांच्यासोबत 141 खासदार करायला लागले त्यावेळेला त्यांना निलंबित करून घोषित आणीबाणी आणि हा देश हुकुमशाहीकडे चाललाय का काय असं वातावरण त्या ठिकाणी मोदी सरकारकडनं करण्यात येतंय। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर लगेच येऊ नका, तुम्ही थोडे दिवस तिकडे थांबा असं त्यांना सांगितलं असेल। त्यांनी जर बोलवलं असतं भाजपने त्यांना जावंच लागलं असतं। त्यांनी भाजपने बोलवलं म्हणून सरकारमध्ये गेले। रेशीम बागेत जाणं काही नवीन गोष्ट नाही। मला वाटतं भाजपाच्याच लोकांनी सांगितलं असेल तुम्ही थोडं थांबा, लगेच येऊ नका, आम्ही योग्य वेळी तुम्हाला बोलवू। जसं सरकारमध्ये बोलवलं तसं रेशीम बागेत पण बोलवते। जर असेल तर मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवा ना। आता 5% मुस्लिम समाजाचं आरक्षण हे तर हायकोर्टानं सांगितलं शैक्षणिक आरक्षण द्यायला काय अडचण नाही। जर तुमची ती विचारसरणी असेल आणि तुम्ही त्यावर ठाम असाल तर तुम्ही देऊन दाखवा, हे असं काही नाही। फक्त उद्या सेक्युलर मतामध्ये त्यांच्याकडनं काही मतं मिळतात का हे बघण्यासाठी भाजपाने आत्ताच त्यांना रेशीम बागेला बोलवलं नाही। ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी ते पळत जातात।